10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती मोठे बदल करत 10वी पर्यंत 2च्या ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सीबीएसई कडून सादर झालाय। त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय असणं आवश्यक आहे, तर 11वी आणि 12वीच्या स्तरावरती एकाऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागेल, असंही सीबीएसईने सांगितलंय। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। अभिषेक, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषेच्या बाबतीत सीबीएसईचा हा प्रस्ताव नेमका काय आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हा निर्णय जो आहे तो घेतल्याचं सीबीएसईचं म्हणणं आहे। आता सध्याला जर का बघायचं तर हा पहिले तर प्रस्ताव आहे, त्यानंतर एकूणच हा निर्णय जो आहे तो लागू होऊ शकतो। यामध्ये जर का बघायचं तर 10वी मध्ये 3 आणि 12वी मध्ये 11वी आणि 12वीचा विचार करायचा तर 2 ज्या भाषा आहेत त्या आपल्याला या येत्या काळापासून शिकावं लागणार आहेत। यामध्ये 11वी आणि 12वी मध्ये एक भारतीय भाषा जी आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते, तर 10वी पर्यंत ही 2 ज्या प्रमुख भारतीय भाषा आहेत त्या आपल्याला यामध्ये ॲड ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळेल। यात प्रामुख्याने जर का बघायचं तर कुठेतरी भारतीय भाषांना अतिशय जो एक चांगल्या उद्देशानं हा निर्णय जो आहे तो आपल्याला होताना बघायला मिळेल, ज्यामध्ये भारतीय भाषांना प्रमोट करण्याचा जो निर्णय आहे तो होताना बघायला मिळतो आहे। यामध्ये जर का बघायचं तर शाळांकडनं देखील सूचना ज्या आहेत त्या सीबीएसई कडनं मागवण्यात आलेल्या होत्या आणि या सीबीएसई कडनं सूचना मागवल्यानंतरच हा प्रस्ताव जो आहे तो पुढे गेल्याचं कळतं आणि त्यामुळे एकूणच 10वी मध्ये 3 भाषा आणि 12वीसाठी 2 भाषांचा निर्णय जो आहे तो सीबीएसई कडनं घेतला गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ज्ञानदा। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।